तर भावानं कसं काय का आज ह्यो माझा पहिला व्हिडिओ असणार जो की मी कॅमेरावर शूट करालोय. गेले 2 ते 3 महिने झाले मी जिमचा व्हिडिओ टाकलोच नाही. तर कॅमेराचा अँगल कसं दिसायला सांगा. आणि आता विषय काय माहिती आहे काय, मला बघायला लागत नाही काय नाही बाबा इकडं, म्हणजे मोबाईल चालू आहे का नाही, कॅमेरा चालू आहे का नाही, कारण की इकडे झालं फ्लिप होतं नाही स्क्रीन. त्यामुळे तर चला लई वेळ घालवत नाही, डायरेक्ट जातो आता जिममध्ये आणि व्हिडिओ चालू करतो. चला तर फायनली आपण एकदा जिममध्ये पोहोचलो आहे. आणि आवाज जरा वेगळा येत असेल कारण की अजून मी एक्सटर्नल माईक जोडलो नाही याला, कारण की लय बजेट झालं, 10-12 हजारच्या पुढे आहेत माईकचं. त्यामुळे जरा एक थोडे दिवस समजणार मग घेणार आहे. तर तो पण आवाज समजून घ्या. आणि आज आपण करणार आहे बायसेप आणि ट्रायसेप मारणार आहे, म्हणजे आर्म वर्कआउट करणार आहे. फक्त एक विषय झाला की आब्या नाही माझ्या संकट, आब्या कॉलेजवर गेला आहे त्यामुळेच. तर कसं दिसाले सांगा बघा, क्वालिटी आहे का चांगली. एक्सटर्नल माईक जोडल्यानंतर आणि ह्याच्यापेक्षा भारी आवाज येईल. तर पहिला माझ्या जिमच्या बॅगेमध्ये काय काय असेल तुम्हाला दाखवतो. ही माझी जिमची बॅग आहे, अशी आहे बघा. ही काय तर 400 रुपयाला काय तर घेतलेली, भारी मिळालेली. यामध्ये एक असते, ह्याला लई जण म्हणतात आयराचं टावेल आहे का काय. आयराचं टावेल नाही भावणं हे, म्हणजे जिमला मी वापरतोय. दुसरं म्हणजे ही बॉटल, एक कॉफी आहे म्हणून रिलायन्सपाशी कोल्हापुरात एक नवीन हे झाले, कॉफीचं हे झाले काय म्हणते त्याला, शॉप झाले, त्यांनी दिल्यात मला. हे बघाय कसं आहे, भारी आहे काय. आणि वरच्या साईडला असं हे होते काय म्हणतात बघा, असं टेम्परेचर पण दाखवते. आणि लास्टला म्हणजे एक एक्स्ट्रा टी शर्ट, जे की बाबा जिम झाल्यानंतर घालायचं. तर आता लई वेळ न वाया घालवता आपण चालू करूया. पहिला स्टार्ट करणार ते म्हणजे वॉर्मअप करून जोर घेणार आहे 100 जोर. मी तुम्हाला जोरचं महत्त्व पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो काय विषय आहे. फोकस चांगलं व्हायला गेली सांगा फक्त. तर आता स्टार्टिंग जो वर्कआउट होणार माझा बायसेपचा ते म्हणजे पहिला डंबल कर्ल्स घेणार आहे, सिटेड डंबल कर्ल्स, ज्याचे 3 सेट घेणार आहे मी 10 ते 12 रेपिटेशनमध्ये. तर पहिला ते मारून घेतो. जसं जसं पुढं जात जाईल तसं सांगतो. मेन म्हणजे सांगतो तुम्हाला, पहिला म्हणजे बायसेपचं 3 सेट आणि ट्रायसेपचं 3 सेट घेणार आहे. ह्यामध्ये प्रत्येकाला 10 ते 12 रेपिटेशन असणार आहे. चल तर आता का नाही हे मॅन्युअल मोडला शूट करलोय. आधीच होतं ते ॲटोला होतं, आता हे मॅन्युअल मोडला आहे. आता आपलं डंबल कर्लचं एक सेट झालेला. आता मी घेणार आहे हॅमर कर्ल. हॅमर कर्लचं पण आपण 3 सेट मारायचं, ते पण सिटेड. चला असं वाटलं की बॉडीमध्ये बऱ्यापैकी पंप आला. आता जरा स्वेटर काढूया, कारण की उन्हाळा पण चालू आहे, त्यात आणि स्वेटर म्हणल्यावर. तर बघूया पंप कसा आला बॉडीमध्ये. लोक म्हणतात बाबा बॉडी तुझी खराब झाल्या, सांगा कमेंट करून. ट्रायसेप पण मारणार आहे, ट्रायसेप मारल्यानंतर सांगा मला. आता जो लास्टला जो सेट आहे ते मला माहिती आहे त्याचं नाव काय आहे खरं, पण केबलवर मारणार आहे मी ते बघा बायसेपला, म्हणजे तुमच्या पिकसाठी, म्हणजे काय म्हणते त्याला, हे जे येते मी येते खड्डा पडते की यासाठी. चला तर आता बायसेपचा वर्कआउट कंप्लीट झाला आहे. आता घेणार आहे ते म्हणजे ट्रायसेप. तर ट्रायसेपचं सांगतो, पहिला ट्रायसेप पुश डाऊन घेणार, त्यानंतर सिंगल आर्म घेणार आणि लास्टला ते म्हणजे डंबल्स. चला दाखवतो. आता सेकंड वर्कआउट जो असणार आहे आपला ट्रायसेप, ते म्हणजे ट्रायसेप पुश डाऊन सिंगल हँडनं तुम्हाला दाखवतो कसं मारायचं. त्यानंतर मग हे जे काय म्हणते
आला आहे. भावानो आर्नोचं रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं आहे. भाऊ कोणी काय म्हणतात प्रो खोकोला आहे. तुम्ही बघितला असेल तुम्ही सांगा. तर तुम्ही बघितला असेल तुम्ही बघितला असेल प्रो खोकोमध्ये हाय हो. आणि परवा दिवशीच भावाचं रेल्वेमध्ये सिलेक्शन झाले, त्यामुळं म्हणून म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवूया. आत्ता आला तो पण दुपारीच येतो वर्कआउटला. मी कवा तर दुपारी येतोय, नंतर कायम मी रेग्युलर संध्याकाळीच येते. तर चला भावाला फक्त कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशनमध्ये लिहा. चला कंप्लीट झाला आपला. आता बघूया बॉडी पंप कसा आला आहे. जरा बॉडी कमी झाली थोडा, काय विषय नाही. तर बॉडी कमी झाली का वाढल्या ते सांगा कमेंटमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. पहिल्यांदा आज व्हिडिओ केलेला आहे कॅमेरावर, कसा वाटला सांगा कमेंटमध्ये करून. तर पुढल्या वेळेस जमल्यास माईक घेईन असं वाटायला, कारण की माईकची किंमत लय 10 ते 15,000 रुपये जात्या, त्यामुळेच घेतलो नाही. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, नाही कम करा. जाताना भावाला कमेंटमध्ये सांगा कसा झाला व्हिडिओ. चला. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.